गुड इव्हनिंग स्टुडंट्स. पुन्हा आपण आलेलो आहोत संकल्पतर्फे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण काही फ्री लेक्चर्स जे आहेत यूट्यूबवर तुमच्या येणाऱ्या GICची जी एक्झाम आहे याच्यासाठी मी काही घेणार आहे. जसं तुम्हाला माहिती आहे आपली GICची एक्झाम जी आहे ही नेक्स्ट वीकमध्ये नेक्स्ट मंथमध्ये आहे. तर काही वीक्स आपल्याकडे आहेत. तर त्या काही वीक्समध्ये मला पॉसिबल होत नाही की रोज लेक्चर आपण कंडक्ट करावं, पण जेव्हा जेव्हा जेवढं पॉसिबल होईल तेव्हा तेव्हा ते इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट जे आहेत हे मी तुमच्यासमोर घेऊन आहे. ठीक आहे. मागे आपण सगळे बघितले होते, काही बेसिक आपण काही गोष्टी बघितल्या होत्या. याच्या अगोदरचे जे लेक्चर्स आपले झालेले आहेत त्या लेक्चर्समध्ये काही आपण बेसिक जे रूल्स वगैरे आहेत ते बघितले होते अकाउंटिंगचे. त्याच्यानंतर जे आहे हे आपला मागचा जो लेक्चर झाला होता याच्यामध्ये आपण इन्व्हेंटरीजच्या बद्दल बघितलं होतं, ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस किंवा तुमचे फिनिश गुड्सचं ट्रीटमेंट जे आहे हे तुमच्या अकाउंटिंगच्या बुक्समध्ये कशी होते. ठीक आहे. आणि ओव्हरऑल तुमच्या इन्व्हेंटरीजचा जो आहे तो जो कॉस्ट आहे ते कॉस्टिंग आहे ओव्हरऑल आपण त्याला कशी किंमत जी आहे हे त्याला ॲलोकेट करतो. याच्यावरनं तुमचे प्रॉफिट्स किंवा लॉसेस जे आहेत हे डिटरमाइन होतात. ठीक आहे. आणि कसे तुम्ही वेगवेगळे कॉस्टिंगचे मेथड्स यूज करून तुमच्या इन्व्हेंटरीजचं व्हॅल्युएशन करू शकता. लिफो फिफो मेथड आहे किंवा वेटेड ॲव्हरेज मेथड जे आहे, असे वेगवेगळे मेथड्स वापरून तुमच्या इन्व्हेंटरीजचं व्हॅल्युएशन होतं, जेणेकरून आपल्या प्रॉफिट्सवरती त्याचा जो आहे हा असर पडतो. ठीक आहे. ह्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. जस्ट मी तुम्हाला रिकेप साठी सांगितलं. आता आज आपण जो चॅप्टर बघणार किंवा आज जो आपण कॉन्सेप्ट बघणार आहोत, जो टॉपिक आहे तो आपल्या डेप्रिसिएशनचा टॉपिक आहे. ठीक आहे. तर डेप्रिसिएशन आपण सगळ्यांनी जे आहे हे 11-12 झालं किंवा BCom झालं याच्यामध्ये आपण बघितलेलंच आहे. तर थोडंसं एक वेगळ्या ॲस्पेक्टने आपण डेप्रिसिएशन बघणार आहे. डेप्रिसिएशन जसं तुम्हाला माहिती आहे की काय आहे, तर डेप्रिसिएशन जर आपण लेमॅनच्या भाषेत, कॉमन मॅनच्या भाषेत जर आपण बोललो तर बेसिकली तुमचे जे कंपनीमधले किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनमधले जे ॲसेट्स आहेत, फिक्स ॲसेट्स एस्पेशली जे आहेत, ठीक आहे, आपण जे लॉंग टर्मसाठी आपल्याकडे ठेवतो त्या फिक्स ॲसेट्सवर जे काही ज्याला म्हणतो ना आपण की त्याचे व्हॅल्यू जे कमी होते. ठीक आहे. जसा काळ जातो, जसा वेळ जातो, तशी ऑटोमॅटिकली एखादी जी गोष्ट असते त्या गोष्टीची व्हॅल्यू जी आहे ही कमी होत जाते. ठीक आहे. ड्यू टू नॉट जस्ट बिकॉज ऑफ टाईम, फक्त टाईममुळेच नाही तर आपण त्याला जे वापरतो, ठीक आहे, त्याचं जे वेअर अँड टेअर होतं, ह्या वेअर अँड टेअरमुळे सुद्धा जे आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ही खाली घसरते. आणि ही जी व्हॅल्यूची जी खाली घसरण होते, या घसरणीला जे आहे किंवा जी कमी कमी होते ह्या व्हॅल्यूची, त्या व्हॅल्यूच्या कमी होण्याला जे आहेत हे डेप्रिसिएशन असं म्हणतात. ठीक आहे. तर चला आपण थोडंसं एक फॉर्मल टर्म्समध्ये बघूया की डेप्रिसिएशन काय आहे, आणि आपण बघणार आहोत की डेप्रिसिएशनचा अकाउंटिंगमध्ये त्याचा काय फरक पडतो, किंवा ओव्हरऑल जसं आपण जे करतोय ह्या सगळ्या गोष्टी हे आपण आपले प्रॉफिट डिटरमाइन करण्यासाठी करतोय. आणि हे प्रॉफिट डिटरमाइन करताना याच्यावर त्याचा काय असर होतो हे आपण जस्ट चेक करूया. तर बघा, डेप्रिसिएशन ऑफ ॲन ॲसेट बिगिन्स व्हेन इट इज अवेलेबल फॉर यूज. ठीक आहे. जेव्हा यूजमध्ये तुमच्याकडे डायरेक्टली येतं तेव्हाच जे आहे तुमच्या डेप्रिसिएशन त्याचं सुरू होतं. ठीक आहे. दॅट इज वेन इट इज इन लोकेशन अँड कंडिशन नेसेसरी फॉर इट टू बी केपेबल टू बी ऑपरेटिंग इन अ मॅनर इंटेंडेड बाय द मॅनेजमेंट. मॅनेजमेंटमध्ये मॅनेजमेंट ज्या प्रकारे त्या मशीनला किंवा त्या एखाद्या इक्विपमेंटला यूज करण्याची इच्छुक आहे, ठीक आहे, जेव्हा ते त्या लोकेशनवर येतं तेव्हापासून डेप्रिसिएशन सुरू होतं. दॅट इट इज नॉट नेसेसरी दॅट अन ॲसेट मस्ट बी यूज टू बी डेप्रिसिएटेड. गरजेचं नाही आहे की तुम्ही जे मशीन आणलेलं आहे ते तुम्ही यूज केलंय आणि यूज केल्यानंतरच ते डेप्रिशिएट झालेलं. जसं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं, एखादं मशीन आहे ते लॉंग स्टँडिंग आहे, तुम्ही ते कधी वापरलंच नाही. ठीक आहे. ते तुम्ही कधी वापरलंच आहे आणि वापरलं नाही त्याच्यामुळे ते डेप्रिशिएट नाही झालं असं नसतं. ठीक आहे. एखादी कार आहे आणि त्या कारला तुम्ही नाही वापरलं, त्याला तसंच्या तसं ठेवलं तरी ती डेप्रिशिएट होते. द सेम विथ मशीन्स, द सेम विथ इक्विपमेंट. समजतंय तुम्हाला. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जे आहे वापरणं किंवा त्याचं काही घर्षण होतं, त्याचं काही ओव्हरऑल यूज होणं हे काही गरजेचं नाही. ठीक आहे. विदाउट यूज सुद्धा जे आहे हे डेप्रिसिएशन होऊ शकतं. देर इज डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स ड्यू टू नॉर्मल वेअर अँड टेअर अँड इवन वेन दीज आर नॉट फिजिकल यूज. हेच ते म्हणतात की वेअर अँड टेअर जनरल यूज नंतर सुद्धा जे आहे डेप्रिसिएशन होतं, आणि जर तुम्ही त्याला नाही वापरलं तरी सुद्धा त्याचं डेप्रिसिएशन होतं. अकॉर्डिंगली व्हॅल्यू ऑफ सच वेअर अँड टेअर शुड बी एस्टिमेटेड अँड अकाउंटेड फॉर. जेव्हा तुम्ही एखादं मशीन वापरता, ठीक आहे, एखादं मशीन आपण हे यूजमध्ये आपल्या प्रोडक्शनमध्ये वगैरे आणतो, तर त्याची जी कॉस्ट डेप्रिशिएट म्हणजे त्याची जी कॉस्ट कमी होते, व्हॅल्यू जी त्याची खाली जाते, तर ह्याला आपण जे आहे हे एस्टिमेट केलं पाहिजे आणि अकाउंट केलं पाहिजे. का केलं पाहिजे? भरपूर कारण आहेत त्याची. ठीक आहे. जनरली हे ॲसेट्स वगैरे जे असतात, मोठे मोठे फिक्स ॲसेट जे असतात, मशीन्स असतात, हे आपल्या कॅपेक्स किंवा कॅपिटल एक्सपेंडिचरचा एक मोठा पार्ट असतो. ठीक आहे. आणि कारण की हा खूप मोठा पार्ट असतो आपल्या कॅपिटल एक्सपेंडिचरचा, ज्याच्यामुळे आपली खूप मोठी एक अमाऊंट जी आहे ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट झालेली असते. ठीक आहे. एवढी मोठी जेव्हा अमाऊंट त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होते तर नॅचरली
त्या अमाऊंट तुम्ही जी इन्व्हेस्ट केलेली आहे ह्याच्यातून काहीतरी एक वेगळा रिटर्न सुद्धा तुम्हाला मिळाला पाहिजे. ठीक आहे, जेव्हा तर तुम्ही डेप्रिशिएशनसाठी जेव्हा अकाउंट करता तर तुम्ही दाखवता की बाबा हो माझ्या ॲसेटची व्हॅल्यू कमी होते. नाहीतर होणार काय की तुम्ही ॲसेटची व्हॅल्यू दाखवताय खूप जास्त, ठीक आहे, आणि तुमच्या ॲसेट्समध्ये त्या ती जी मशिनरी आहे, मोठी करोडोची मशिनरी तुम्ही घेतलेली आहे, आणि एंड ऑफ द डे इयर ऑन इयर तुमचं जे आहे त्याची व्हॅल्यू तेवढीच दिसते. पण ॲक्च्युली जेव्हा तुम्ही त्याला विकायला जाल तेव्हा खरंच तेवढी व्हॅल्यू येणार आहे का? तर नाही. म्हणजेच काय, आपल्या बॅलन्स शीटमध्ये त्याचं एक फॉल्स रिप्रेझेंटेशन होईल. तुम्ही त्या गोष्टीला समजून घ्या. ठीक आहे, त्या असेटला जर आपलं डेप्रिसिएशन त्याच्यामध्ये घेतलं नाही तर त्याच्यात एक फॉल्स त्याचं रिप्रेझेंटेशन होईल, आणि आपण ट्रू अँड फेअर जी आपली बॅलन्स शीट आहे या ट्रू अँड फेअर पद्धतीने जे आहे हे आपण आपल्या बॅलन्स शीटला दाखवू शकणार नाही. त्याच्यामुळे आपल्या बॅलन्स शीटमध्ये डेप्रिसिएशन ला अकाउंट करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, डेप्रिसिएशन केल्याने ओव्हरऑल जे आहे हा आपला ओव्हरऑल एक खर्च दिसतो, ओव्हरऑल आपल्या प्रॉफिटचं पर्सेंटेज त्यांनी कमी होतं, जे चांगलं आहे. ठीक आहे, त्याचं एक डिडक्शन तुम्हाला मिळतं. ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक टॅक्स शील्ड म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, अगेन मला खूप डीपमध्ये त्याच्यात टॅक्सेशनमध्ये तर सध्या जायचं नाही आहे. टॅक्स शील्ड वगैरे काय आहे एकदा जस्ट तुम्ही गुगल करून चेक करू शकता. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होतो, डिडक्शनचा फायदा होतो. ओके, चालेल. तर बघा डेप्रिसिएशनचं मिनिंग काय आहे, तर शेड्यूल 2 जे आहे कंपनीज ॲक्ट जो 2013चा आहे ते काय सांगतं की डेप्रिसिएशन इज द सिस्टमॅटिक ॲलोकेशन ऑफ द डेप्रिशिएबल अमाऊंट ऑफ एन ॲसेट ओव्हर इट्स युजफुल लाईफ. त्याचं जे काही युजफुल लाईफ आहे 10 वर्ष असेल, 15 वर्ष असेल, 5 वर्ष असेल, 20 वर्ष असेल, जे काही आहे त्याचं जे युजफुल लाईफ आहे त्याच्यामध्ये आपण जे सिस्टमॅटिक ॲलोकेशन करतो ऑफ द डेप्रिशिएबल अमाऊंट ऑफ एन ॲसेट ओव्हर इट्स युजफुल लाईफ, त्याच्या युजफुल लाईफवरती. ठीक आहे, the depreciable amount of an asset is the cost of an asset or other amount substituted for cost. The depreciable amount of an asset म्हणजे काय की त्याची जी कॉस्ट आहे, ठीक आहे, इज द कॉस्ट ऑफ एन ॲसेट और अदर अमाऊंट सबस्टिट्यूटेड फॉर कॉस्ट लेस इट्स रेसिड्युअल व्हॅल्यू. ती कॉस्ट मायनस त्याची जी रेसिड्युअल व्हॅल्यू आहे. रेसिड्युअल म्हणजे शेवटची उरलेली. ठीक आहे, द युजफुल लाईफ ऑफ एन ॲसेट इज द पिरियड ओव्हर विच एन ॲसेट इज एक्सपेक्टेड टू बी अवेलेबल फॉर यूज बाय एन एंटिटी. ठीक आहे, काय म्हटलंय बघा त्यांनी, useful life of an asset is the period over which an asset is expected to be available for use. यूज साठी किती पिरियड साठी ते अवेलेबल आहे, आपल्याला किती पिरियड नंतर जे आहे हे ती आपण ते ॲसेट वापरू शकत नाही. ठीक आहे, याला आपण म्हणतो त्याची युजफुल लाईफ आहे. जसं तुम्हाला माहिती आहे दिल्लीमध्ये जर तुमच्याकडे डिझेल कार आहे, दिल्लीचा एक नॉर्म आहे, एक नियम आहे, कारण की तिकडे पोल्युशन जास्त, तर डिझेल गाड्यांना बेसिकली त्यांनी 10 वर्षाचं सांगितलेलं आहे. ते 10 वर्षांपेक्षा जास्त डिझेल कारचे ते रजिस्टरच होत नाहीत, आणि फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली त्या डिझेल कार्स तुम्हाला 9व्या वर्षी किंवा 10व्या वर्षी त्या अगोदर तुम्हाला त्या विकून टाकायला लागतात किंवा क्रॅप करायला लागतात, आणि तुम्ही दिल्लीमध्ये ते विकू शकत नाही. तुम्हाला महाराष्ट्र किंवा आउट ऑफ स्टेट जे आहेत ते तुम्हाला विकायला लागतात. ठीक आहे, तर आपण असं म्हणू शकतो की बाय द एंड ऑफ दॅट 10 इयर त्या कारला काहीच व्हॅल्यू नाही. तर खूप स्वस्त किमतीत ज्या आहेत तुम्हाला दिसतील. तुम्ही जर रील्स वगैरे पण बघितले असतील, मुलांना खास करून शौक असतो, तर रील्समध्ये वगैरे दाखवतात की मर्सिडीज आहे, BMW, ऑडी आहेत. तिकडे दिल्लीच्या रजिस्ट्रेशनच्या गाड्या लिटरली, ज्या गाड्या फर्स्ट हँड तुम्हाला 45-50 लाखाला मिळतात, त्याच 8-8, 9-9 वर्ष जुन्या गाड्या तुम्हाला 7 आणि 8 लाखाला मिळतात. ठीक आहे, तर त्याचं कारण तेच आहे. तर ते सांगितलं की त्याचं युजफुल लाईफ काय आहे हे आपण ह्याच्यात बघितलं. आता बघा, कॉन्सेप्ट ऑफ PPU मध्ये वगैरे आपल्याला जायची एवढी गरज नाही आहे. ठीक आहे, बघा काय काय पुढे म्हणतात की रिझन्स फॉर डिक्रीजेस इन व्हॅल्यू ऑफ एन ॲसेट. काय कारण आहेत की बाबा ॲसेट डिक्रीज होतं, हे अगोदर तुम्हाला सांगितलं. जस्ट एक फॉर्म्युला आपण बघतो याच्यामध्ये, व्हॅल्यू ऑफ एन ॲसेट डिक्रीजेस विथ द पॅसेज ऑफ टाइम मेनली ड्यू टू द फॉलोइंग रिझन्स. जसा वेळ जातो तसे तसे ओव्हरऑल जे आहेत हे व्हॅल्यू जी आहे हे डिक्रीज होत राहते ॲसेटची. काय कारण आहे पहिलं बघा, वेअर अँड टेअर ड्यू टू इट्स यूज इन बिझनेस. ओव्हरऑल तुम्ही मशीन सतत वापरते तर ते मशीनचे पार्ट्स जे असतात हे दिसतात, त्याला काही बेल्ट्स वगैरे असतील त्याच्यामध्ये, ठीक आहे, काही मुव्हिंग पार्ट्स वगैरे असतील ते दिसतात. ठीक आहे, होतच की नाही, तुम्ही जसं त्याला यूज करता तशा ह्या गोष्टी दिसतात. दुसरं, इफ्लक्स ऑफ टाइम इवन व्हेन इट इज नॉट बिंग इन यूज. ठीक आहे, जसा वेळ जातो आपण ॲज अ पर्सन सुद्धा आपण हळूहळू म्हातारे होत जातो. ठीक आहे, कमी मेहनत करणारा माणूस सुद्धा म्हातारा होतो, खूप मेहनत करणारा माणूस सुद्धा म्हातारा होतो. ठीक आहे, तर तसंच ह्याचं आहे की एफ्लक्स ऑफ टाइम. एफ्लक्स म्हणजे पॅसेज ऑफ टाइम. ऑब्सोलेसन्स ड्यू टू टेक्नॉलॉजिकल और
अदर चेंजेस. ठीक आहे. ऑब्सोलिसन्स म्हणजे काय, रिडंडन्सी ज्याला म्हणतो, म्हणजे काय की बाबा त्याचा यूज राहत नाही, त्या गोष्टीचा तेवढा यूज राहत नाही ड्यू टू टेक्नॉलॉजिकल और अदर चेंजेस. काही टेक्नॉलॉजिकल किंवा बाकी काही चेंजेसमुळे जे आहे आपल्याला त्या गोष्टीचा यूज राहत नाही. मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. ठीक आहे. 20 वर्षांपूर्वीचे जे मोबाईल्स होते, ठीक आहे, आज काय आता 2024 संपत आलेलं आहे. ठीक आहे. 2004चे जे मोबाईल्स आहेत ते डब्बा नोकियाचे मोबाईल्स तेव्हा यायचे. ठीक आहे. स्नेकचा गेम वगैरे असायचा त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर एकदम सिम्पल मोबाईल्स असायचे, कॅमेरा ॲज सच आलेला नव्हता तोपर्यंत, जस्ट डेव्हलपमेंटमध्ये होता. आणि आत्ताचे तुम्ही मोबाईल्स बघा, ह्या 20 वर्षात त्या मोबाईल्सच्या टेक्नॉलॉजीमध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. म्हणजे तुम्ही रेकग्नाइजच करू शकत नाही की तेव्हाचा मोबाईल आणि आत्ताचा मोबाईल हा एकच आहे, किंवा एका कंपनीचा जरी आहे किंवा एका टाईपचं ते आहे, हे मोबाईलच आहे का, हे तुम्ही रेकग्नाइज करू शकणार नाही. ठीक आहे. तर 20 इयर्समध्ये एवढा होता, तर ऑब्सोलिसन्स झालं की मागचा जो फोन आहे त्याचाच काही यूजच नाही. किती जरी तो चांगला असेल, पॅक बंद असेल, त्याचा ॲज सच काही आज यूज राहणार नाही. ठीक आहे. डिक्रीज इन मार्केट व्हॅल्यू, ओव्हरऑल जे आहे मार्केट व्हॅल्यूमध्ये उतार चढाव येत असतो, जात असतो. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर मार्केट व्हॅल्यूमध्ये सुद्धा ती कमी होऊन जाते. डिप्लिशन मेनली इन केसेस ऑफ माइन्स अँड अदर नॅचरल रिझर्व्स. ठीक आहे. जेव्हा आपण नॅचरल रिझर्व्स बद्दल इथे बोलतोय बघा, जिथे नॅचरल डिप्लिशन, तिथे हा शब्द वापरला जातो. मेनली इन केसेस ऑफ माइन्स अँड अदर नॅचरल रिझर्व्स. ठीक आहे. खदानी असतात, ते खनिजाच्या खदानी वगैरे जे असतात, माइन्स असतात, कोलच्या माइन्स असतात, गोल्डच्या माइन्स असतात. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा नॅचरल रिझर्व्स किंवा ऑइलचे रिझर्व्स असतात. तर ह्याचे पण हळूहळू जे आहेत हे कमी 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 होत जातात. कोळसा जो असतो, कोल, ठीक आहे, आपण वापरलाय 15, 20, 30 वर्ष तुम्ही वापरताय, ते फायनाईट आहे ना, ते एक्झॉस्टिव्ह आहे, लिमिटेड आहे, कधी ना कधी ते संपणार आहे. ठीक आहे. तर तसेच हे जे रिझर्व्स आहेत, ह्याचं जे डेप्रिसिएशन होतं, ह्या डेप्रिसिएशनला डिप्लिशन असं म्हणतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता बघा इकडे काय म्हणताय त्यांनी, फॅक्टर्स अफेक्टिंग द अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन, एस्टिमेटेड लाईफ ऑफ द ॲसेट. आता हे कुठच्या गोष्टी आहेत ज्यांनी तुमची डेप्रिसिएशनची जी अमाऊंट आहे ही अफेक्ट होऊ शकते. तर सर्वात पहिले आहे एस्टिमेटेड लाईफ ऑफ एन ॲसेट, की त्याचं लाईफ किती आहे. ठीक आहे. ह्याच्यावर डिपेंड करतं. दुसरी गोष्ट काय आहे, तुमची कॉस्ट काय होती ॲसेटची. ठीक आहे. ॲसेटच्या कॉस्टवरती डिपेंड करतं. रेसिड्युअल व्हॅल्यू ऑफ द ॲसेट ॲट द एंड ऑफ इट्स एस्टिमेटेड युजफुल आहे, त्याची जी लास्ट जी युजफुल त्याची लाईफचा जो एंड होता त्याच्यानंतर त्याची काय व्हॅल्यू आहे, रेसिड्युअल व्हॅल्यू किती आहे. ठीक आहे. हे फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. डिपेंड्स, ब्रँड टू ब्रँड डिफर करू शकतं, कंपनी टू कंपनी ते डिफर करू शकतं, ॲसेट टू ॲसेट ते डिफर करू शकतं. ठीक आहे. भरपूर गोष्टींवरती जे आहेत ह्या गोष्टी डिफर करतात. ठीक आहे. आता बघा काय ऑब्जेक्टिव्ह आहेत, डेप्रिसिएशन आपण का देतोय, याचे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत बघा, इकडे दिलेले आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. की बाबा बघा, पहिलं काय त्यांनी मी म्हटलेलं आहे की करेक्ट इन्कम. ठीक आहे. जर दिसत नसेल कोणाला, नंतर तुम्ही जे आहे स्क्रीनशॉट घेऊन पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर करेक्ट इन्कम मेजरमेंट, आपल्याला राईट इन्कम जे आहे आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये दिसलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यासाठी तर कसं, तर डेप्रिसिएशन शुड बी चार्ज फॉर प्रॉपर एस्टिमेशन ऑफ पिरियॉडिक प्रॉफिट ऑर लॉस. काय जो प्रॉफिट किंवा लॉस आहे त्याचं पिरियॉडिक जे काही तुमचं आहे त्याच्यासाठी जे आहे ते दर्शवायसाठी, ते बघण्यासाठी आपल्याला जे आहे हे दिसलं पाहिजे. इन केस एन एंटरप्राइज डज नॉट अकाउंट फॉर डेप्रिसिएशन ऑन प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट, इट विल नॉट बी considered loss in the value of property, plant and equipment due to their use in production or operations of the enterprise and will not result in true profit and loss for the period. बघा ते काय म्हणतात, जर का एखाद्या एंटरप्राइजने म्हणजे एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनने जर प्रॉपर्टी किंवा प्लांट इक्विपमेंटच्या वरती डेप्रिसिएशन घेतलंच नाही, त्याचं अकाउंटिंग केलंच नाही, तर होईल काय, इट विल नॉट बी कन्सिडरिंग लॉस इन व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी. त्यांना जो लॉस इन व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी किंवा प्लांट अँड इक्विपमेंट मध्ये असतो ते कन्सिडरच होणार नाही. त्याला कन्सिडरेशन मध्ये, त्याला अंमलात त्याला जे आहे आपण कन्सिडर केलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. तर ते विचारच करणार नाहीत. त्याचा जे काही त्यांचं लॉस इन व्हॅल्यू होतोय ना, काही ना काही लॉस इन व्हॅल्यू होतोय, तर ते केलंच नाही त्यांनी ड्यू टू देअर यूज इन प्रोडक्शन ऑर ऑपरेशन्स ऑफ द एंटरप्राइज. आपण त्या एंटरप्राइजमध्ये त्याला वापरतोय पण आपण त्याला दाखवतच नाही की त्याची व्हॅल्यू कमी 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 होत चाललेली आहे.
ठीक आहे. अँड विल नॉट रिझल्ट इन ट्रू प्रॉफिट अँड लॉस फॉर द पिरियड. मी अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, यांनी जे आहे आपल्याला रिझल्ट होणार नाही काय की प्रॉफिट अँड लॉसमध्ये रिअल त्याचा जो एक व्हॅल्युएशन आहे, रिअल त्याचा जे एक जो दिसायला पाहिजे आपल्या प्रॉफिटवर तो जो असर होतो तो असर आपल्याला दिसणारच नाही, रिअल असर आपल्याला दिसणार नाही त्याचा. ठीक आहे. ट्रू पोझिशन स्टेटमेंट, एकतर इन्कममध्ये त्यांनी सांगितलं की प्रॉपर आपल्याला दिसणार नाही. दुसरं म्हणजे ट्रू पोझिशन स्टेटमेंट, व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट शुड बी ऍडजस्टेड फॉर डेप्रिसिएशन चार्ज इन ऑर्डर टू डेपिक्ट द ऍक्च्युअल फायनान्शियल पोझिशन. तुमची रिअल फायनान्शियल जी ऍक्च्युअल पोझिशन आहे ही दिसली पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर सुद्धा, ऍसेट जे आहेत हे आपले ओव्हर व्हॅल्यू दिसते. आपण डेप्रिसिएशन घेतलंच नाही. 1 कोटीचं मशीन घेतलं होतं पण 10 वर्षापूर्वी, ते आज 8 वर्षानंतर म्हणजे आज 10 वर्षानंतर सुद्धा आपण त्याला 1 कोटी दाखवतो. अरे पण ते खरंच जर तुम्ही विकायला गेला तर त्याचं 1 कोटी तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे का? मोस्ट लाईकली नॉट. कोणी मूर्खच असेल जो 1 कोटीमध्ये 10 वर्ष जुनं मशीन 10 वर्षापूर्वी 1 कोटीला होतं आणि आज 10 वर्षानंतर सुद्धा तो 1 कोटीला विकतो. पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल. ठीक आहे. ओके, लॉजिकलच नाही ते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जे आहे तुम्हाला ते प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. नाही तर तुमचे ऍसेट जे ते ओव्हर व्हॅल्यूड दिसतील. तुमचे ऍसेट नाहीच आहेत ना तेवढे. तुम्ही आज जर मार्केटमध्ये गेला ते 1 कोटी मिळणारच नाही त्या मशीनचे तुम्हाला, मे बी 10 लाख मिळतील, जे काय XYZ अमाऊंट असेल. ठीक आहे. तर राईट नाही, इन्फ्लेटेड दिसेल. 90 लाखांनी तुमचं जे ऍसेट साईड आहे ती 90 लाखांनी ओव्हरऑल तुमचं बॅलन्स शीट ओव्हर व्हॅल्यूड दिसेल. अनफॉर्च्युनेट. ठीक आहे. In case depreciation is not accounted for appropriately, the property, plant and equipment would be disclosed in financial statements at a value higher than their true value. हेच मी सांगतो तुम्हाला, जर त्यांनी दाखवलं नाही तर काय होईल? हायर दॅन देअर ट्रू व्हॅल्यू. त्याची जी रिअल व्हॅल्यू आहे त्या रिअल व्हॅल्यू पेक्षा जास्त व्हॅल्यूनी जे आहे हे आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये, हे आपल्या बॅलन्स शीटमध्ये दिसेल. बघा, फंड्स फॉर रिप्लेसमेंट काय म्हटलं त्यांनी? आता हे फार अगेन महत्वाचं आहे. जनरेशन ऑफ ॲडिक्वेट फंड्स इन द हँड्स ऑफ द बिझनेस फॉर रिप्लेसमेंट ऑफ द ॲसेट ॲट द एंड ऑफ इट्स युजफुल लाईफ. काय पाहिजे? जनरेशन ऑफ ॲडिक्वेट फंड्स इन द हँड्स ऑफ द बिझनेस, बिझनेसच्या हँड्समध्ये जनरेशन ऑफ ॲडिक्वेट फंड्स कधी? रिप्लेसमेंट ऑफ द ॲसेट. मी आज आहे 1 कोटीचं मशीन, 10 वर्षांनी ते खराब होणार आहे किंवा 15 वर्षांनी ते खराब होणार आहे, पण मी त्याला प्रोव्हाइडच केलं नाही. ठीक आहे. माझ्या ह्याच्यात मी दाखवतोय की बाबा हां मी 10 वर्षांनी विकीन. अरे पण 1 कोटी मिळतील का तुला 10 वर्षांनी? ऍट द एंड ऑफ द युजफुल लाईफ त्याचं युजफुल, त्याच्यासाठी तुला 1 कोटी कोण देणार आहे? खराब किंवा बोगस झालेला, खराब झालेलं मशीन, खराब म्हणण्यापेक्षा एकदम डेप्रिशिएट झालेल्या मशीनला 1 कोटी कोण देणार? कोण नाही देणार. ठीक आहे. ओके. बघा, डेप्रिसिएशन इज अ गुड इंडिकेशन ऑफ द अमाउंट अँड एंटरप्राइज शुड सेट असाइड टू रिप्लेस अ फिक्स्ड ॲसेट आफ्टर इट्स इकॉनॉमिक युजफुल लाईफ इज ओव्हर. बघा, फार महत्वाचा आहे हा पार्ट. डेप्रिसिएशन एक खूप चांगलं इंडिकेशन आहे. ठीक आहे. एक आपल्याकडे एक मापदंड आहे डेप्रिसिएशन म्हणजे. तर काय, कशाचं? ऑफ द अमाऊंट अँड एंटरप्राइज शुड सेट असाइड. आपण तेवढे पैसे बाजूला काढून ठेवले पाहिजेत दरवर्षीला टू रिप्लेस फिक्स्ड ॲसेट, रिप्लेस करायला फिक्स्ड ॲसेटला आफ्टर इट्स इकॉनॉमिक युजफुल लाईफ इज ओव्हर. कधी? त्याची इकॉनॉमिक युजफुल लाईफ संपल्यानंतर. कधी त्यांनी सांगितलं? त्याची इकॉनॉमिक युजफुल लाईफ संपल्यानंतर, आफ्टर इट्स इकॉनॉमिक युजफुल लाईफ इज ओव्हर. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 कोटीचं मशीन आहे आणि मला माहिती आहे की फॉर एक्झाम्पल मला 10 वर्षांनी सुद्धा 1 कोटी किंवा 1 कोटी 10 लाख लागणार आहेत. तर मी काय करीन? दरवर्षी जे आहे हे 10-10 लाखाचं तर डेप्रिशिएशन घेणारच आहे. वरतून मी माझ्या प्रॉफिट्समधून 10-10 लाख एक साईडला ठेवत जाईन. FD करीन, त्याचा जे काय स्टॉकमध्ये टाकीन, जे काय लिक्विड फंडमध्ये टाकीन, पण मी त्याला सेपरेट टाकत जाईन. ठीक आहे. जेणेकरून मला माहिती आहे की ॲट द एंड ऑफ 10th इयर जरी माझे 1 कोटी झाले, मी त्याला विकीन 10 लाख अजून येतील, 1 कोटी 10 लाख येतील. वरतून माझा काही इंटरेस्ट जो अर्न झाला असेल 10 वर्षात, अजून काय मे बी 5-10 लाख जो काही झाला असेल, जास्त झाला असेल मे बी, जो काही आहे, डिपेंड्स मार्केट फोर्सेसवर. ठीक आहे. माझे 1 कोटी 10-15 लाख रुपये जमा आहेत. तर ह्या 1 कोटी 10-15 लाखांनी मी नवीन मशीन घेऊ शकतो. ठीक आहे. समजते? तर तुम्हाला एक अंदाजा येऊन जातो डेप्रिसिएशनमुळे की मला किती अप्रॉक्स पैसे जे आहेत हे शेजारी काढून ठेवायचे, जेणेकरून मी त्याच्या एंड ऑफ युजफुल लाईफमध्ये विकून
किंवा जे काही करून पैसे अजून एक्स्ट्रा थोडेफार इन्व्हेस्ट करून मला कितीमध्ये ते मशीन पडेल नवीन. ठीक आहे. However, the replacement cost of the fixed asset may be impacted by the inflation or other technological changes. Yes, नाही की रिप्लेसमेंट जी कॉस्ट आहे एखाद्या फिक्स्ड ॲसेटची ही इम्पॅक्ट होऊ शकते कशाने, इन्फ्लेशननी किंवा काही बाकीच्या टेक्नॉलॉजिकल चेंजेस. ठीक, येस, व्हेरी मच पॉसिबल. ठीक आहे. तर एखादी इन्फ्लेशन आपलं जास्त, एस्पेशली इंडियामध्ये आपण बघितलं इन्फ्लेशन खूप जास्त आहे. एक गोष्ट कोविडच्या अगोदर 5 वर्षापूर्वी काही वेगळ्या प्राईसला होते, आज काही वेगळ्या प्राईसला आहे, डबल प्राईसला आहेत काही काही गोष्टी तर लिटरली. ठीक आहे. किंवा असे काही टेक्नॉलॉजिकल चेंजेस होतात ज्याच्यामुळे जे आहे तुम्हाला ओव्हरऑल ती जी ॲसेट आहे ही ॲसेट खूप जास्त किमतीला जी आहे ही मिळून जाते, म्हणजे खूप जास्त त्याच्यात इन्फ्लेशन होतं. तर तुम्ही एक्झॅक्ट डेप्रिसिएशनची अमाऊंटच शेजारी काढली. 1 कोटीची मशीन होती, 10 वर्षांनी 1 कोटीच राहील, गरजेचं नाही. 1,20,00,000 होऊ शकते, 1,25,00,000 होऊ शकते, 2 कोटी होऊ शकते, डिपेंड्स, यू नेवर. एक्झाम्पल देतो तर तुम्ही कार्सच्या प्राइसेस बघा. ठीक आहे. मी 10 वर्षापूर्वी एक कार होती, 6 लाखाला घेतली होती. आता त्याच सिमिलर मॉडेलची तशीच कार मला 10 ते 12 लाखाला पडते. आज मला जर बदलायची ती 10 इयर्स ओल्ड कार तर मला त्याला 10-12 लाख रुपये द्यायला लागतील सिमिलर टाईपची गाडी घ्यायची तर. डबलचा फरक आहे ना डायरेक्टली. ठीक आहे, डबलचा फरक आहे. तर अगेन ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला विचार करावा लागतो. ठीक आहे. बघा, ॲसर्टेनमेंट ऑफ ट्रू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे. काय म्हटलं ॲसर्टेनमेंट ऑफ ट्रू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे फॉर ॲसर्टेनिंग द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इट इज नेसेसरी टू चार्ज डेप्रिसिएशन ॲज अन आयटम ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. डेप्रिसिएशनला सुद्धा जे आहे हे तुम्ही कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मधले घेतलं पाहिजे. फर्दर डेप्रिसिएशन इज अ नॉन कॅश एक्सपेन्स. डेप्रिसिएशन जो आहे हा एक नॉन कॅश एक्सपेन्स आहे. नॅचरली तुमचा कॅश आउटफ्लो होतोय का, डेप्रिसिएशन तुमचा खर्च, जसं सॅलरी आहे, वेजेस आहेत, इलेक्ट्रिसिटी आहे, कॅरेज आहे, बाकी काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तुमचे खर्च आहेत, ह्याच्यामध्ये तुमचा डायरेक्टली कॅश आउटफ्लो, फंड आउटफ्लो होतो. पण डेप्रिसिएशनमध्ये ॲक्च्युअली तुमचा पैसा तुमच्या कंपनीतून बाहेर चाललाय का, neither in form of cash nor in form of any kind or funds or anything. No, there is no outflow of funds or cash, not real outflow. ठीक आहे. पण होतंय काय की एक ज्याला आपण म्हणू शकतो की रिअल ते नाहीये, पण काय त्यांनी सांगितलंय इज अ नॉन कॅश एक्सपेन्स आहे. नॉन कॅश एक्सपेन्स म्हटलंय. अँड अनलाईक अदर नॉर्मल एक्सपेंडिचर, बाकीचे जे अनलाईक त्याच्या विरुद्ध बाकीचे एक्सपेंडिचर जसं वेजेस, रेंट, आत्ताच मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, डज नॉट रिझल्ट इन एनी कॅश आउटफ्लो. त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा तुमचा कॅश आउटफ्लो होत नसतो. ठीक आहे. चला बघूया पुढे काय म्हणतात. फर्दर डेप्रिसिएशन बाय इटसेल्फ डज नॉट क्रिएट फंड्स, इट मिअरली draws attention to the fact that out of the gross revenue receipts a certain amount should be retained for replacement of assets used for carrying on an operation. त्यांनी काय सांगितलंय की डेप्रिसिएशन मुळे तुमचे काही वेगळे फंड्स क्रिएट होत नाहीत. ठीक आहे. तुमचे काही फंड्स क्रिएट होत नाहीत वेगळे, काही तुम्हाला वेगळं इन्कम मिळतं, त्या ते पैसे इकडून चाललेत आणि दुसरीकडे कुठे चालले असं नाही. ठीक आहे. ते तुमच्या फक्त बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये दिसतात. फक्त होतं काय, तुमचे काही फंड्स वगैरे क्रिएट होत नाहीत, फक्त इट मिअरली ड्रॉज अटेन्शन टू द फॅक्ट. ठीक आहे. तुमचं एक लक्ष जातं त्या फॅक्टकडे की तुमचे जे ग्रोस रेव्हेन्यू रिसिट्स, तुम्हाला जो पैसा तुमच्या सेल करून, तुमचा रेव्हेन्यू करून जो येतोय, अ सर्टन अमाऊंट शुड बी रिटेन्ड फॉर रिप्लेसमेंट. ठीक आहे. एक पर्टिक्युलर अमाऊंट जी आहे जी तुम्ही राखीव ठेवली पाहिजे, त्याचं प्रोव्हिजन करून ठेवलं पाहिजे, त्याला वेगळं तुम्ही काढून साईडला ठेवलं पाहिजे. ठीक आहे. तुमचे ॲसेट्स रिप्लेस करण्यासाठी. ठीक आहे. तुमचे ॲसेट्स रिप्लेस करण्यासाठी तुम्ही हे पहिलेच प्लॅनिंग केलं पाहिजे. नाहीतर 10 वर्षांनी तुम्ही अचानक अरे मला तर 1,20,00,000 रुपयाची गरज आहे, पण तुम्ही प्रोव्हाइड केलं का मागच्या 10 वर्षापासून त्याच्यासाठी? नाही केलं. आणि अचानक तुम्हाला बर्डन आलं. ठीक आहे. ओके. अचानक तुम्हाला बर्डन आलं, परवडणार नाही. मग तुम्हाला ते पुन्हा त्याचा लोन घ्या, काहीतरी वेगळ्या फंड्स म्हणून ती अमाऊंट तेवढी काढा. त्यापेक्षा अगोदरच तुम्ही ती राखीव ठेवली, तुम्हाला माहिती आहे की मला 10 वर्षानंतर एवढी अमाऊंट लागणार आहे अप्रॉक्सिमेटली, इझी होऊन जातं. ठीक आहे. समजलं? ओके. बघा पुढे काय म्हणतात त्यांनी,
डेप्रिसिएशन ऑन कॉम्पोनंट्स ऑफ एन ॲसेट्स. ॲसेटचे वेगवेगळे काही कॉम्पोनंट्स असतात, ठीक आहे. त्याच्याबद्दल अगेन हा पार्ट तुम्हाला विचारला जाणार नाही, जस्ट एकदा ह्याच्यावर आपण जे आहे एक नजर टाकूया. इट मे बी नोटेड दॅट अकाउंटिंग स्टँडर्ड्स एज वेल एज कंपनीज ॲक्ट 2013, अकाउंटिंग स्टँडर्ड सुद्धा आहे, डेप्रिसिएशनचं एक वेगळं स्टँडर्ड आहे, ठीक आहे. आणि कंपनीज ॲक्टमध्ये सुद्धा त्यांनी तसं दिलेलं आहे की काय, डेप्रिसिएशन टू बी चार्ज, ठीक आहे, डेप्रिसिएशन टू बी चार्ज ऑन कॉम्पोनंट बेसिस. कॉम्पोनंट म्हणजे ते वेगवेगळे पार्ट्स, इच पार्ट ऑफ एन आयटम ऑफ प्रॉपर्टी, ठीक आहे. प्रत्येक पार्ट जो आहे प्रॉपर्टीचा, प्लांट अँड इक्विपमेंटचा, ठीक आहे, विथ अ कॉस्ट दॅट इज सिग्निफिकंट इन रिलेशन टू द टोटल कॉस्ट ऑफ द आयटम, ठीक आहे, विथ अ कॉस्ट दॅट इज सिग्निफिकंट इन रिलेशन टू द टोटल कॉस्ट ऑफ द आयटम. म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो, ठीक आहे. सध्या EVs जे आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, खूप चलनामध्ये आहेत. तर भले त्यांना मधून मधून आग लागते, जे काय होतं, पण सध्या आपली गव्हर्नमेंट किंवा ओव्हरऑल सगळे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, हे प्रत्येक व्यक्ती आपली स्वतःची 2 व्हीलर असो ना का 4 व्हीलर असो, खूप लोक आपल्या EVs काढतात, इलेक्ट्रिक व्हेकल्स काढतात. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये सर्वात मेजर एक बऱ्यापैकी मोठा 40% जो खर्च आहे हा त्याच्या बॅटरीचा आहे, ठीक आहे. जर का बॅटरी गेली तर त्या गाडीला काही व्हॅल्यूज राहत नाही, ठीक आहे. मग अशा वेळेला बॅटरी हा एक 40% जर का त्या ओव्हरऑल गाडीचा एक तो कॉम्पोनंट आहे ना, बॅटरी काय आहे, एक पार्ट झाला, एक कॉम्पोनंट झाला, त्या गाडीचा एक हिस्सा झालेला आहे, ठीक आहे. मग अशा वेळेला त्या बॅटरीचं डेप्रिसिएशन कसं होतं, किती वर्षांनी होतं, ठीक आहे. ह्या गोष्टी एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला त्यासाठी, ठीक आहे. तर हे कसं प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर इच पार्ट ऑफ द आयटम ऑफ प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट विथ अ कॉस्ट दॅट इज सिग्निफिकंट इन रिलेशन टू द टोटल कॉस्ट ऑफ द आयटम. 10 लाखाची एखादी जर कार आहे, इलेक्ट्रिक व्हेकल आहे, ठीक आहे, आणि त्याच्यात जर 4 लाख त्याच्या बॅटरीची किंमत आहे, तर ती 40% झाली ना त्या कारच्या किमतीची. मेजर चंक आहे, बऱ्यापैकी मोठा चंक आहे, ठीक आहे. तर त्याच्यासाठी ते गरजेचं आहे, शुड बी डेप्रिशिएटेड सेपरेटली, ठीक आहे. तर त्याचं जे डेप्रिसिएशन आहे हे थोडं वेगळ्या पद्धतीने थोडं वेगळं झालं पाहिजे. An enterprise should allocate the amount initially recognized in respect of item of an property, plant and equipment to its significant parts. त्याचे जे सिग्निफिकंट पार्ट्स आहेत, जसं बॅटरी आहे एखाद्या कारच्या साठीची, ठीक आहे, तर ह्याला त्यांनी जास्त डेप्रिसिएशन जे आहे हे ॲलोकेट केलं पाहिजे. शुड डेप्रिशिएट इच सच पार्ट सेपरेटली, ठीक आहे. तर त्यांनी काय केलं पाहिजे, प्रत्येक अशा पार्टला जे आहे हे वेगवेगळं डेप्रिसिएशन प्रोव्हाइड केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल बॅटरी मे बी जास्त मोठी आहे तर जास्त त्याचं डेप्रिसिएशन, टायर्सचं मे बी थोडं कमी असेल, कमी डेप्रिसिएशन, ठीक आहे. बेस्ड ऑन द युजफुल लाईफ अँड रेसिड्युअल व्हॅल्यू ऑफ इच पर्टिक्युलर कॉम्पोनंट. बॅटरी एकदा गेली की त्याला 0 व्हॅल्यू असते, टायर गेले त्याला ऑलमोस्ट 0 व्हॅल्यू असते, पण बाकी जी बॉडी आहे जनरली त्या बाईकची, ती जनरली काही खराब होत नाही, त्याला काही ना काही रेसिड्युअल व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ द लाईफ येणार आहे, ठीक आहे. ओके. तर बेस्ड ऑन द युजफुल लाईफ अँड रेसिड्युअल व्हॅल्यू ऑफ इच पर्टिक्युलर कॉम्पोनंट, प्रत्येक कॉम्पोनंटला किती व्हॅल्यू आहे ह्याच्यावर डिपेंड करून ह्याची जी रेसिड्युअल व्हॅल्यू काय आहे त्याच्यावर डिपेंड करून आपण त्याच्यावर डेप्रिसिएशन देऊ शकतो. पुढे बघा काय म्हणतात ते. आता हे युजफुल लाईफ आपण सतत बोलतो, हे काय युजफुल लाईफ इज आयदर, याच्यामधलं कुठचं आहे, द पीरियड ओव्हर विच अ डेप्रिसिएबल ॲसेट इज एक्सपेक्टेड टू बी यूज बाय द एंटरप्राइज. और एक डेप्रिसिएबल ॲसेट किती वेळ आपण त्या पिरियडच्या वरती यूज करणार आहे ते, किंवा द नंबर ऑफ प्रोडक्शन और सिमिलर युनिट्स, नंबर ऑफ प्रोडक्शन और सिमिलर युनिट्स एक्सपेक्टेड टू बी ऑब्टेन्ड फ्रॉम द यूज ऑफ द ॲसेट बाय द एंटरप्राइज. किती आपण त्याच्यातून प्रोडक्शन काढणार आहोत, किती आपण युनिट्स त्याच्यातून प्रोडक्शन करणार आहोत, ह्याच्यावर ते डिपेंड करतं. आता काय पुढे आहे बघा, डिटर्मिनेशन ऑफ युजफुल लाईफ. आपण डिटरमाइन करणं, युजफुल लाईफला डिटरमाइन करणं अतिशय गरजेचं आहे, ठीक आहे. ते जर केलं नाही तर आपल्याला डेप्रिसिएशन ओव्हरऑल हा कॉन्सेप्टच आपण अराईव्ह होऊ शकणार नाही त्याला, ठीक आहे. इज अ मॅटर ऑफ एस्टिमेशन, एस्टिमेट नॅचरली. आता माझी गाडी 10 वर्ष चालेल माहीत नाही, खराब कंपनीची असेल तर मे बी 8-10 वर्ष चालेल, चांगली होंडा टोयोटा सारख्या कंपनीची असेल 15-20 वर्ष चालेल, डिपेंड कर, ठीक आहे. इज नॉर्मली बेस्ड ऑन व्हेरियस फॅक्टर्स, अजून काही फॅक्टर्सवर डिपेंड असतात, जसं की इन्क्लुडिंग एक्सपिरियन्स विथ सिमिलर टाइप्स ऑफ ॲसेट्स. सिमिलर टाईप ऑफ ॲसेट्स जी सिमिलर पहिले तुमच्याकडे ते ॲसेट्स असतील, तुम्ही जर त्याचं एक ओव्हरऑल एस्टिमेशन लावलं की ते ॲसेट तुम्हाला किती वर्ष चाललं होतं, तर त्याच्यावरनं तुम्ही अंदाज लावून फ्युचरमध्ये तुम्ही हे करू शकता, हां बाबा
माझं मागचं ॲसेट आहे ते मला 8 वर्ष चाललं होतं, आता ते थोडी टेक्नॉलॉजी चांगली आहे, नवीन आहे, तर मे बी हे ॲसेट मला 10 वर्ष चालेल. तर एक तुम्हाला अंदाजच जो आहे लावावा लागतो. सेव्हरल अदर फॅक्टर्स लाईक एस्टिमेटेड वर्किंग आवर्स, किती तास तुम्ही त्या मशीनला काम करायला लागलं होतं, प्रोडक्शन कॅपॅसिटी किती होती त्याची, रिपेअर्स किती वेळेला झाले, रिन्युअल्स किती वेळेला झाले, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती जे आहे हे डिपेंड करेल. बघा हे तर तेच सांगितलं, हे वरती जे त्यांनी त्या तुम्हाला त्या फ्लोचार्टमध्ये जे सांगितलं होतं त्याच गोष्टी त्याला सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, आता बघा डिटर्मिनेशन ऑफ रेसिड्युअल व्हॅल्यूमध्ये ते काय सांगतात तुम्हाला बघा. रेसिड्युअल व्हॅल्यू जर काय, इफ सच व्हॅल्यू इज कन्सिडर ॲज इनसिग्निफिकंट, खूपच चिल्लर आहे, 1 कोटीचं मशीन आहे आणि लाख रुपये सुद्धा मिळत नाहीत. 1 कोटीसाठी लाख रुपये व्हॅल्यू मिळणं हे इनसिग्निफिकंट, 1% आहे 1 कोटीचं, इनसिग्निफिकंट आहे, तर त्याला नील तुम्ही कन्सिडर करा. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणतो ना म्हणजे तसं. ठीक आहे, तर त्याला तुम्ही नीलच कन्सिडर करा. जर का रेसिड्युअल व्हॅल्यू इज कन्सिडर्ड सिग्निफिकंट आहे, 5-10% आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे किंवा ऑलमोस्ट तेवढी आहे, 1 कोटीचं मशीन आहे, 5-10 लाख रुपये तुम्हाला रेसिड्युअल व्हॅल्यू मिळते, 5 to 10% आहे ना, 1% नाही आहे. ठीक आहे, मग अशा वेळेला तुम्ही काय कराल, इट इज एस्टिमेटेड ॲट द टाइम ऑफ ॲक्विजिशन किंवा इन्स्टॉलेशन ऑर ॲट द टाइम ऑफ सबसिक्वेंट रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट. काय म्हटलंय, इट इज एस्टिमेटेड कधी, ॲट द टाइम ऑफ ॲक्विजिशन ऑर इन्स्टॉलेशन, त्याचं जे आहे त्याच्यावेळेस तुम्ही त्याला एस्टिमेट कराल, ऑर ॲट द टाइम ऑफ सबसिक्वेंट रिव्हॅल्युएशन, जेव्हा रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स होतात, तर अशा रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्सच्या वेळेस जे आहे हे आपण त्याला घेणार. ठीक आहे, काय म्हटलं पुन्हा तीच गोष्ट थोडं वेगवेगळ्या टाईपमध्ये त्यांनी वेगवेगळ्या थोडंसं झकपक करून, थोडं कलरफुल करून त्यांनी तसंच त्याच गोष्टी दिलेल्या ज्या पहिले टेक्स्टमध्ये दिल्या होत्या, वेगवेगळ्या ह्याच्यात आपल्याला करून दिलेल्या. डेप्रिशिएबल अमाऊंट ऑफ अ डेप्रिशिएबल ॲसेट काय असते, डेप्रिशिएबल अमाऊंट म्हणजे काय, इज इट्स हिस्टॉरिकल कॉस्ट, जुनी कॉस्ट, किंवा अदर अमाऊंट सबस्टिट्यूटेड फॉर हिस्टॉरिकल कॉस्ट. हिस्टॉरिकल कॉस्ट माहीत नसेल तर दुसरी कुठची अमाऊंट जी आपण सबस्टिट्यूट करू हिस्टॉरिकल कॉस्टला इन द फायनान्शियल स्टेटमेंट्स आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये, मायनस लेस द एस्टिमेटेड रिअलायझेबल व्हॅल्यू, मायनस जी स्क्रॅप किंवा जी रिसेल करताना आपल्याला जी व्हॅल्यू मिळेल ती जुनी व्हॅल्यू, डेप्रिसिएबल व्हॅल्यू मायनस रेसिड्युअल व्हॅल्यू. त्यांनी काय मिळतं आपल्याला, डेप्रिसिएबल अमाऊंट, किती आपल्याला डेप्रिसिएशन टोटल ओव्हर द इयर्स घ्यायचं. द कॉस्ट ऑफ, एकच मिनिट, आता कॉस्ट ऑफ प्लांट प्रॉपर्टी आणि इक्विपमेंट म्हणजे काय बघा. इट्स परचेस प्राइस इन्क्लुडिंग नॉन रिफंडेबल, काय ते इम्पोर्ट ड्युटीज वगैरे सगळं काही त्याच्यात इन्क्लूड होणार ना. इम्पोर्ट ड्युटीज झाल्या, तुम्हाला जे जे कॉस्ट तेव्हा लागली ॲक्वायर करायला, ठीक आहे. परचेस प्राइस नॅचरली आलीच, इन्क्लुडिंग नॉन रिफंडेबल इम्पोर्ट ड्युटीज अँड परचेस टॅक्सेस वगैरे भरतो आपण. आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट्स अँड रिबेट, जे काही तुम्हाला डिस्काउंट्स मिळाले, तुम्हाला पुन्हा रिफंड्स काही आले, रिबेट्स आले, ड्युटीजचे वगैरे रिबेट्स येतात ना, पुन्हा जे सरकार जे आहे, तुम्ही कधी काही गोष्टींमध्ये सबसिडीज देतात, तर तुम्हाला पैसे पुन्हा तुम्हाला नंतर येऊन जातात. ठीक आहे, तर अशा काही पैसे मायनस करून प्लस काय, एनी कॉस्ट डिरेक्टली ॲट्रिब्युटेबल टू ब्रिंग द ॲसेट टू द लोकेशन अँड कंडिशन नेसेसरी फॉर इट टू बी केपेबल ऑफ ऑपरेटिंग इन अ मॅनर इंटेंडेड बाय द एंटरप्राइज. खूपदा जे खूप मोठे मोठे मशीन्स असतात त्यांना पोर्टमधून तुम्ही इम्पोर्ट केले त्याला, आणि तो पोर्ट आहे, ठीक आहे, ते शिप जिथे अँकर होते तिथून तुमच्या कंपनीमध्ये आणायला मे बी तुम्हाला एखादा मोठा ट्रक लागू शकतो. त्या ट्रकमध्ये लोड करा, त्याला घेऊन चला, काही दिवस लागतील, ठीक आहे, त्याला अनलोड करा, अनलोड करून तुमच्या कंपनीमध्ये आणा, त्याला तिकडे ठेवा, तिथं झालं एक काम. त्याच्यानंतर वेगळी लोकांची टीम येते, ती टीम पुन्हा त्याला डिसेंबल करते, त्या सगळ्या पार्ट्सना वगैरे काढते, पुन्हा त्यांना फिट करते, त्याला पूर्ण ऑपरेशनल करते, त्याला पूर्ण सुरू करते. ठीक आहे, ह्याच्यासाठी एक वेगळा खर्च येतो, ह्याच्यासाठी मोठ्या मोठ्या वेगळ्या टीम्स येतात, जनरली आउटसाईड कंट्री, बाहेरच्या कंट्रीजमधून येतात. ठीक आहे, लोकल जनरल लोकांना ते जमत नाही, बाहेरच्या टॅलेंटला तिथून बोलवावं लागतं.
त्यांचा पैसा, त्यांचा खर्च. ठीक आहे, ते सांगितले की एनी कॉस्ट डिरेक्टली ॲट्रिब्युटेबल टू ब्रिंग द ॲसेट टू द लोकेशन, लोकेशनला आणायला खर्च. आणि त्यांनी काय सांगितलं, कंडिशन नेसेसरी फॉर इट टू बी केपेबल ऑफ ऑपरेटिंग इन अ मॅनर इंटेंडेड बाय द एंटरप्राइज. ठीक आहे, की बाबा अशा कंडिशनमध्ये ते आणणं, नुसतं मशीन आणून ठेवून दिलं मी, काय फायदा, काहीच फायदा नाही. ठीक आहे, तर त्याला ऑपरेशनल तुम्हाला बनवावं लागेल, त्याच्यासाठी लोक आणायला लागतील, तज्ज्ञ आणायला लागतील त्याच्यासाठी. प्लस द इनिशियल एस्टिमेट ऑफ द कॉस्ट ऑफ डिसमॅन्टलिंग, रिमुव्हिंग द आयटम, तेच मी जे तुम्हाला सांगितलं, अँड रिस्टोरिंग साईट ऑन विच अँड ॲसेट इज लोकेटेड, त्याला सगळं ठीकठाक करणं, त्याचं मरम्मत वगैरे करणं, त्याला फिटिंग वगैरे करणं सगळं. ठीक आहे, त्यालाच आपल्याला काय मिळणार, कॉस्ट ऑफ प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट. त्यांनी आपली ॲक्च्युअल जी कॉस्ट आहे, मग फक्त जे आपण त्याचं विकत घेतलं ते नाही, विकत घेऊन त्याला आणलं, लोड केलं, अनलोड केलं, डिसमॅन्टल केलं, काय असेंबल केलं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ऑपरेशनल केलं, ह्या सगळ्या कॉस्ट त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर बघा, डिरेक्टली ॲट्रिब्युटेबल कॉस्ट इन्क्लूड, डिरेक्टली ज्याला ॲट्रिब्यूट करू शकतो अशा कॉस्ट म्हणजे काय काय येतं त्याच्यात, कॉस्ट ऑफ एम्प्लॉई बेनिफिट्स अरायझिंग डिरेक्टली फ्रॉम ॲक्विजिशन ऑर कन्स्ट्रक्शन ऑफ एन आयटम. ठीक आहे, कॉस्ट ऑफ साईट प्रिपरेशन, हे अगेन खूप डीपमध्ये आहेत, हे सगळं तुम्ही नंतर बघून घ्या. आपल्याला ह्या परीक्षांमध्ये एवढ्या डीपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी विचारत नाहीत. ठीक आहे, बघा पुढे काय म्हणतात ते, दस ऑल एक्सपेन्सेस विच आर नेसेसरी फॉर ॲसेट टू ब्रिंग इट इन कंडिशन. ठीक आहे, त्या सगळ्या एक्सपेन्सेस ज्याच्यानी गरजेच्या आहेत, कशासाठी, ॲसेटसाठी, टू ब्रिंग इट इन कंडिशन अँड लोकेशन ऑफ डिझायर्ड यूज विल बिकम पार्ट ऑफ द कॉस्ट ऑफ द ॲसेट. ठीक आहे, डिझायर्ड यूजमध्ये आणायला, ॲक्वायर करून डिझायर्ड यूजमध्ये त्याला आणायला जे जे कॉस्ट लागले ते सगळ्या कॉस्ट आपण याच्यामध्ये इन्क्लूड करणार. आता बघा, तसंच त्यांनी दिलं की असे कुठचे एक्सपेन्सेस आहेत जे या कॉस्ट ऑफ ॲक्विजिशनमध्ये येणार नाहीत. ठीक आहे, पार्ट ऑफ कॉस्ट ऑफ ॲसेटमध्ये. ठीक आहे, तुमच्या ॲसेटच्या कॉस्टमध्ये अजून अशा कुठच्या गोष्टी आहेत ज्या येणार नाही. ठीक आहे, तर बघूया, कॉस्ट ऑफ ओपनिंग अ न्यू फॅसिलिटी ऑर बिझनेस सच एज इनॉग्रेशन कॉस्ट. इनॉग्रेशन केलं मी, प्लांट उघडलं, इनॉग्रेशनमध्ये लोकांना जेवण घातलं, गाव जेवण घातलं, 1000 लोकांना बोलू, काय त्याची कॉस्ट तुम्ही करणार आहे काय इन्क्लूड त्याच्यामध्ये, नाही करणार. त्याच्यामध्ये तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये दाखवू शकत नाही, मी एवढ्या लोकांना, 1000 लोकांना 1000 रुपये पर प्लेटनी जेवण दिलं, लाखो रुपयेमध्ये खर्च आला, नॉट अलाउड, करू नाही शकत. ठीक आहे, कॉस्ट ऑफ इंट्रोड्युसिंग न्यू प्रोडक्ट ऑर सर्व्हिस, फॉर एक्झाम्पल कॉस्ट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ऑर प्रमोशनल ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, तुम्ही मशीन आणलं, त्यातून काहीतरी तुम्ही बनवताय, त्याच्यासाठी तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे केली, आणि ती ॲडव्हर्टाइजमेंट आणि प्रमोशनल ॲक्टिव्हिटी, मार्केटिंगची ॲक्टिव्हिटीची कॉस्ट तुम्ही त्या मशीनला लावताय, अलाउड नाही. ठीक आहे, तिला डायरेक्टली ॲट्रिब्युटेबल अशा त्या कॉस्ट नाही आहेत. कॉस्ट ऑफ कंडक्टिंग बिझनेस इन अ न्यू लोकेशन ऑर विथ अ न्यू क्लास ऑफ कस्टमर्स, इन्क्लुडिंग कॉस्ट ऑफ स्टाफ ट्रेनिंग वगैरे, बाकी एक्स्ट्रा जो कॉस्ट आहे तुमचा स्टाफसाठीचा वगैरे, ह्याचा त्या ट्रेनिंगचे जे एक्सपेन्सेस ते तुम्ही ह्याच्यातला ॲट्रिब्यूट करू शकत नाही. ॲडमिनिस्ट्रेशन अँड अदर जनरल ओव्हरहेड कॉस्ट, बाकीचे तुमचे जे ओव्हरहेड्स आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत, इनडिरेक्ट जे एक्सपेन्सेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कॉस्ट ऑफ ॲसेटमध्ये घेऊ शकत नाही. बघा, ठीक आहे, सोडून द्या. ओके, लेट्स कम टू दिस पार्ट. आता बघा, इथे त्यांनी मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन, मेथड्स ऑफ प्रोव्हाइडिंग फॉर डेप्रिसिएशन असं दिलेलं आहे. बघा, ठीक आहे, हा पार्ट महत्वाचा आहे थोडा. तर जनरली मेथड्स ऑफ प्रोव्हाइडिंग डेप्रिसिएशन आर बेस्ड ऑन फॉर्म्युला डेव्हलप्ड ऑन स्टडी अँड बिहेवियर. ठीक आहे, जाऊ दे, ते असंच बकवास काही दिले त्यांनी. ठीक आहे, रेडीली कम्प्युटर, हां ठीक आहे, केअरफुली तुम्ही मेथड जे आहेत ते अप्लाय करा, व्यवस्थित बघा, कुठच्या मशीनला किंवा कुठच्या टाईपच्या ॲसेटला कुठच्या टाईपचं डेप्रिसिएशनची मेथड वापरली पाहिजे, हे सगळं काही कुठे दिलेलं आहे, तुमच्या अकाउंटिंग स्टँडर्ड्समध्ये दिलेलं आहे. अगेन खूप डीपमध्ये आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड्स नाही आहेत, आपल्याला फक्त वरवरून माहिती पाहिजे की ते अकाउंटिंग स्टँडर्ड्स काय आहेत, नंबर काय आहेत, नाव काय, त्याच्यात काय आहे, एवढंच फक्त माहिती पाहिजे. कुठच्या ॲसेटला किती % डेप्रिसिएशन लागणार हे काय तुम्हाला विचारणार. ओके, टेन्शन नका घेऊ त्याचं. चला, तर मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन काय आहेत, स्ट्रेट लाईन मेथड एक आहे, माहिती आहे तुम्हाला, डायरेक्ट धड पूर्वी करायचो आपण. डिमिनिशिंग बॅलन्स मेथड, कमी 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 होत जातो. आणि युनिट्स ऑफ प्रोडक्शन मेथड आहे, वेगळा आहे थोडासा.
रिजल्ट्स इन कॉन्स्टंट चार्ज ओवर द यूजफुल लाइफ ऑफ द रेसिड्युअल व्हॅल्यू ऑफ द ॲसेट डज नॉट चेंज. ठीक आहे, इफ द रेसिड्युअल व्हॅल्यू जर चेंज होत नाही तर डायरेक्टली कॉन्स्टंट एक पर्टिक्युलर अमाऊंट डिडक्ट करत राहतं त्याच्यात. डिमिनिशिंग बॅलन्समध्ये काय होतं, रिझल्ट इन डिक्रीजिंग चार्ज ओव्हर द युजफुल लाईफ. ठीक आहे, डिक्रीजिंग चार्ज हळूहळू कमी 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 डिक्रीजिंग चार्ज जे आहे हे होत राहतं ओव्हर द युजफुल लाईफ. जो काही युजफुल लाईफ असतो त्याच्या ओव्हर द हे त्याचं कमी कमी होत जातं. युनिट्स ऑफ प्रोडक्शन मेथड काय आहे, रिझल्ट इन अ चार्ज बेस्ड ऑन द एक्सपेक्टेड यूज और आउटपुट. ठीक आहे, असं ते चार्ज केलं जातं डेप्रिसिएशन. कशावर डिपेंड करून ते, तर एक्सपेक्टेड यूज किंवा त्याचा जो आउटपुट आहे त्याच्यावर डिपेंडिंग त्याला केलं जातं. हे तर आहे तुम्हाला माहिती आहे. स्ट्रेट लाईन मेथड काय काय आहे त्याच्यात दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू दिस मेथड इक्वल अमाऊंट डेप्रिशिएट केली जाते, रिटर्न ऑफ केली जाते एव्हरी इयर ड्युरिंग द वर्किंग लाईफ ऑन ॲसेट. ठीक आहे, जेणेकरून आपण कॉस्ट रिड्यूस करू ॲसेटला नील किंवा त्याच्या रेसिड्युअल व्हॅल्यूला त्याच्या युजफुल लाईफच्या एंडपर्यंत. ह्याची ॲडव्हान्टेज काय, ह्या मेथडचा ॲडव्हान्टेज काय, दॅट इट इज सिम्पल टू अप्लाय, सिम्पल इझी कॅल्क्युलेशन अँड गिव्स ॲक्युरेट रिझल्ट्स. ॲक्युरेट रिझल्ट देतात एस्पेशली इन केस ऑफ लीजर्स. ठीक आहे, जिथे लीज आहे इक्वल अमाऊंटची असते जिथे. ठीक आहे, 9 वर्षाची लीज, 11 वर्षाची लीज, 49 वर्षाची लीज, 99 वर्षाची लीज. ठीक आहे, अँड ऑल्सो इन केस ऑफ प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीच्या केसेसमध्ये जे आहेत हे खूप उपयोगी आहे ही मेथड. दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड. इक्वल आहेत ना ते, कारण की अकॉर्डिंग टू दिस मेथड एन इक्वल अमाऊंट इज रिटर्न ऑफ एव्हरी इयर ड्युरिंग द वर्किंग लाईफ. तेच म्हटलेलं आहे. ओके, काय आहे त्याचं हे स्ट्रेट लाईन मेथड डेप्रिसिएशन म्हणजे काय, कॉस्ट ऑफ ॲसेट. ठीक आहे, मायनस स्क्रॅप व्हॅल्यू अपॉन युजफुल लाईफ. ठीक आहे, आणि रेट कसा त्याचा करतो, स्ट्रेट लाईन डेप्रिसिएशन जे काय आहे डिवाइड बाय कॉस्ट ऑफ ॲसेट इंटू 100% मिळेल तुम्हाला. तेच म्हटलं त्यांनी पुढे पुढे त्याचे काय काय हे दिलेले आहेत. काय की द अंडरलाईन अझम्पशन, हे अझम्पशन आहे, त्याच्या मागचं अझम्पशन काय आहे की बाबा पर्टिक्युलर टँजिबल ॲसेट जे आहे हे इक्वल युटिलिटी जनरेट करणार आहे. इक्वल, पण दरवर्षी इक्वल होतच असं गरजेचं नाही ना, कमी होऊ शकतं, थोडं जास्त होऊ शकतं, डिपेंड करतं. ठीक आहे, ड्युरिंग लाईफ टाईम, बट कॅनॉट बी ट्रू अंडर ऑल सर्कमस्टन्सेस. ते त्यांनी म्हटलेलं आहे की दरवेळेला ही गोष्ट ट्रू असू शकत नाही. द एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन रिपेअर्स अँड मेंटेनन्स विल बी लो इन अर्लियर इयर्स. अगोदर रिपेअर्स अँड मेंटेनन्स कमी असतात, पण पुढे जसे वर्ष जातात तसं त्याचे जास्त डिप्रिशिएट व्हायला लागते. म्हातारी होत जाते ती मशीन, जास्त त्याला दवा दारू खर्चा पाणी करना पड़ता है, जैसे इंसान पे भी करना पड़ता है. ठीक है, अपार्ट फ्रॉम दिस एसेट द मे ऑल्सो हैव वेरिंग कैपेसिटीज ओवर द इयर्स इंडिकेटिंग लॉजिक फॉर अनइक्वल डेप्रिसिएशन प्रोविजन. ठीक आहे, ओके. काही बाकीच्या ॲसेट्सचे इनसिग्निफिकंट रिपेअर्स अँड मेंटेनन्स एक्सपेंडिचर असतील ज्याच्यासाठी स्ट्रेट लाईन मेथड, ज्यांचे खूप नेग्लिजिबल खर्च आहेत किंवा ओव्हर द पिरियड ऑफ लाईफ सिमिलर टाईपचे खर्च आहेत, नेग्लिजिबल आहेत, त्याला आपण वापरू शकतो. While using this method, the period of usage of an asset in a particular year should also be considered. ठीक है, in the year of purchase of an asset. ओके, ठीक है, ठीक आहे. हे बाकी तुम्हाला ह्या गोष्टी नाही आहेत. आता अकाउंटिंग एंट्रीज जस्ट चेक करून घ्या. डेप्रिसिएशन खर्च आहे, डेबिट द एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट इन्कम्स अँड गेन्स माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, तर डेबिट करा, ह्याला कशाला क्रेडिट करा, प्रोव्हिजन केलं आहे तुम्ही डेप्रिसिएशन आहे तर प्रोव्हिजनला करा. P&L अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट, खर्च आहे त्याला करा. सेकंड अल्टरनेटिव्ह पण त्यांनी दिलं आहे, डेप्रिसिएशन करा टू डायरेक्ट ॲसेटला चार्ज करत राहा तुम्ही, आणि P&L टू डेप्रिसिएशन करा. ते सेकंड एंट्रीचं तशीच आहे तशी आहे. ठीक आहे, बघा नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे रिड्युसिंग बॅलन्स मेथड बद्दल दिलं आहे. बघा, अंडर दिस सिस्टम अ फिक्स्ड पर्सेंटेज, ठीक आहे, एक फिक्स पर्सेंटेज ऑफ डिमिनिशिंग व्हॅल्यू ऑफ द ॲसेट इज रिटर्न ऑफ ईच इयर. प्रत्येक वर्षी एक फिक्स पर्सेंटेज हे करू शकतो, सो एज टू रिड्यूस द ॲसेट टू इट्स रेसिड्युअल व्हॅल्यू ऑफ एन. तेच आहे, सगळ्यांचा एंड रिझल्ट तोच आहे. रिपेअर्स अँड स्मॉल रिन्युअल्स आर चार्ज टू रेव्हेन्यू. त्यांना रेव्हेन्यूला चार्ज केलं जातं, त्यांना कॅपिटलाइज केलं जाते, म्हणजे ॲसेटला चार्ज केलं जात नाही. This method is commonly used for plant fixture etc. Under this method, the annual charge for depreciation decreases from year to year. Year to year त्याचं reduce होत जातं. So in the earlier years suffer the benefit of the later years. ठीक आहे.
ऑल्सो अंडर दिस मेथड द व्हॅल्यू ऑफ द ॲसेट कॅन नेव्हर बी कम्प्लिटली एक्सटिंग्विश. रेट कमी कमी होत जातो ना, झिरो कसा होणार? एंडला कितीतरी वर्षांनी पॉईंटमध्ये होईल, पण तो झिरो नाही होणार. ठीक आहे. विच हॅपन्स इन द ठीक आहे, कॅन नेव्हर बी एक्सटिंग्विश विच हॅपन्स इन द अर्लियर एक्सप्लेन स्ट्रेट लाईन मेथड. अगोदरची जी स्ट्रेट लाईन मेथड आहे त्याच्यामध्ये झिरो होतो का? कारण की इक्वल अमाऊंट्समध्ये आपण त्याला केलं ना. याला इक्वल नाही, रिड्युसिंग बॅलन्समध्ये केलंय. हळूहळू हळूहळू कमी 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 होतं ना, झिरो नाही होणार. However, it is very simple to operate. This method is based on the assumption that cost of repairs will increase as assets get old. जसे assets old होतील तसा cost of repairs increase होतील. Therefore, depreciation in earlier years should be high when the repair cost is expected to be low, and depreciation in later years should be low when the repair cost is high. Therefore, this method will result in almost equal burden in all the years of use of the asset, as depreciation will reduce with increase in repair cost will increase with passing year. Passing year मध्ये म्हणजे तुमचं जे बर्डन आहे एका इयर मध्ये येणार नाही, ओव्हर द इयर्स त्याचं बर्डन जे आहे हे डिस्ट्रीब्यूट होईल. ऑन द अदर हँड, अंडर द स्ट्रेट लाईन मेथड द चार्ज फॉर डेप्रिसिएशन इज कॉन्स्टंट, माहिती आहे, वाईल रिपेअर्स टेंड टू इन्क्रीज विथ लाईफ. ठीक आहे, तेच गोष्टी त्यांना पुन्हा पुन्हा रिपीट करायची फार सवय याच्यामध्ये. ओके, जाऊ द्या. ठीक आहे, ह्या बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला एवढा येत नाहीत. मशीन आर्ट्सच्या बद्दलही एवढं काही तुम्हाला येत नाहीत गोष्टी. जस्ट एकदा फक्त त्याला बघून घ्या, त्याच्याबद्दल आय डोंट थिंक काही तुम्हाला विचारतील. प्रोडक्शन युनिट मेथड, डिप्लिशन मेथड वगैरे पण काय एवढं तुम्हाला नाही आहे. हे तर डिप्लिशन मेथड म्हणजे तेच आहे जे तुम्हाला मी दाखवलं होतं अगोदर, की माइन्स, क्वारीज म्हणजे जिथे जिथे खदानं वगैरे हे जे कोळशाच्या हे जे असतात माइन्स असतात त्यासाठी हे यूज करतात. मेथड इज यूज इन केस ऑफ माइन्स, क्वारीज एटसेट्रा कंटेनिंग ओनली सर्टन क्वांटिटी ऑर प्रोडक्ट. द डेप्रिसिएशन रेट इज कॅल्क्युलेटेड बाय डिवाइडिंग द कॉस्ट ऑफ द ॲसेट बाय द एस्टिमेटेड क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट लाईकली टू बी अवेलेबल. किती त्या खदानीमध्ये, त्या माईनमध्ये किती कोळसा आहे, किती सोनं आहे, काय आहे, ह्याच्यावर डिपेंड करेल. आता ते कसं करतात ते खूप टेक्निकल गोष्टी आहेत, त्याला खूप तज्ज्ञ लोक असतात त्यांच्याकडे. एस्पेशली हे जे माईनचे मोठे मोठे ओनर्स असतात, खूप मोठी टीम्स आणि भरपूर त्यांना लोक कन्सल्टिंगसाठी असतात. तर ते बघतात, ते जिओलॉजिकल सर्वे वगैरे करतात, त्याच्याने ते एक अंदाजा लावतात की ह्या खदानीमध्ये किती टन, मेट्रिक टन किंवा जे काय आहेत, किती कोळसा आहे, किती वर्ष तुम्ही हे एवढं जर प्रोडक्शन केलं तर ते किती वर्ष तुम्हाला ते खदान चालेल, सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन हे लोक पहिलेच करतात. Annual depreciation will be the quantity extracted multiplied by the rate per unit. ठीक है, ओके. ठीक आहे, ह्याच्यात तर बाकी सम्स वगैरे त्या गोष्टी आपल्याला नाही, रिव्हॅल्युएशनवालाही पार्ट नाही. ठीक आहे, ओके ओके. ओके, चालेल. तर मग आपण हा पार्ट जो आहे हे इकडे थांबवलेला आहे. एकदा पुन्हा पाहिजे असेल तर नंतर हा लेक्चर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, अगोदरचे लेक्चर ज्या लोकांनी बघितलेले नाहीत त्यांनी बघा. याच्यानंतर सुद्धा जे आहेत, जसं मला वेळ मिळेल, मे बी एव्हरी डे नाही पण आय विल ट्राय की एव्हरी वन अदर डे, कधी एव्हरी डे, जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तर आपण नवीन नवीन टॉपिक्स जे आहेत हे तुमची GICची परीक्षा आहे तोपर्यंत आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. अच्छा, एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की माझ्या मते एक महावितरण किंवा आय थिंक ह्याची सुद्धा एक नवीन ॲड येत आहे. आणि CWC जी आपली सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन आहे त्याची सुद्धा अकाउंट्सची वगैरे जागा निघत आहेत. ठीक आहे, ह्याच्यावरती व्हिडिओ जो आहे हा मी आणि आकाश सर जे आहेत लवकरच बनवू. जशी त्याची ॲड इन डेप्थ येईल, सगळं बाकीचे आपल्याकडे त्याचे डिटेल्स येतील, तसे लवकरच आपण त्याच्यावरती सुद्धा ॲड बनवू. चला तर मग भेटूया आपण पुन्हा उद्या किंवा जेव्हा काही पॉसिबल होईल. आणि तोपर्यंत तुमची जी स्टडीज आहेत ते चालू ठेवा. ठीक आहे, थँक्यू एव्हरीवन, गुड बाय, गुड नाईट.